नेरळ येथील भडवळ गावातील धनगरवाडी येथील रहिवासी यांचा धनगरवाडीला मुख्य गावाशी जोडणारा रस्ता आजपर्यंत तयार झालेला नाही। या रस्त्याच्या अभावी आम्हाला दैनंदिन जीवनात अत्यंत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। पावसाळ्यात रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट होती। आजारी रुग्ण, गरोदर महिला, शालेय विद्यार्थी तसेच दूध, शेतीमाल व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणं अशक्यप्राय होतं। याबाबत आम्ही यापूर्वी अनेक वेळा संबंधित कार्यालयात तोंडी व लेखी तक्रारी केल्या आहेत, मात्र आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही व गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्हाला आमचे मूलभूत हक्क मिळावेत यासाठी दिनांक 12/1/2026 रोजी धनगरवाडी, कातकरवाडी, भडवळ या ठिकाणी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला। उपोषण सुरू झाल्यानंतर अवघ्या 8 तासात प्रशासनाने तातडीने लक्ष घालून धनगरवाडीचा रस्ता मंजूर करून प्रत्यक्ष जेसीबी लावून खोदकाम सुरू करण्यात आले व लेखी निवेदन बांधकाम विभागाचे राहुल देवांगे यांनी लेखी निवेदन देत उपोषण सोडण्यात आले। रमेश गोरे, आम्ही उपोषणाला बसलोय कारण की हा जो रोडचा टेंडर आहे तो 2024 मध्ये पास झालेला आहे, वर्कआउट होऊन आलेला आहे, पण तरी पण त्यांनी एवढं वर्षभर काम का नाही केलं आणि आता आम्ही उपोषणाला बसलोय। तरी आता म्हणजे काही ना काही कारण सांगतच नाही शेतकऱ्यांचं हे ते, पण आम्हाला तसं नकोय। आम्ही उपोषण जेव्हा पूर्णपणे खडी डबर पडेल, रोलर फिरेल, त्याच्यानंतरच आम्ही उपोषण मागे घेऊया। कारण की आता बरेच वर्ष झाले, बरेच ऍक्सिडेंट पण झालेले आहेत। ह्याच्या अगोदर आमची म्हणजे एक आदिवासी महिला, म्हणजे तिला 15 वर्षातनं बाळ झालेलं, ते पण मुलगा होता आणि ते माझ्या स्वतःच्या घरी डिलिव्हरी झाली, पण रिक्षा न आल्यामुळे तिचं बाळ दगावलेलं। तर त्याची आम्हाला खंत, म्हणजे आजपर्यंत म्हणजे तिला कधी मूल झालं पण नाही, म्हणजे एवढ्या वर्षातनं त्यांच्या घरात पाळणा हरला, तो पण रस्त्यामुळे हे झालेला आहे। पण त्याची आम्हाला भरपूर त्रास आहे। आज मला तिथे येऊन 20 वर्ष झालीत आणि अजून पाठीमागची पिढी म्हणजे भरपूर म्हणजे 30-32 वर्ष इथे येऊन आलेत, काहीच आमच्या म्हणजे सोयी होत नाही, म्हणून त्याच्यामुळे आम्ही आज रस्त्यावर उतरलोय। पावसाळी तर भरपूर, म्हणजे आम्ही गेल्या वर्षी पण न्यूज टाकलेली, न्यूज मध्ये पण तेव्हा पण पास झालेला, म्हणजे असं काहीच आश्वासनच झाली फक्त। आता 2024 ला टेंडर पास होऊन सुद्धा पण एवढं वर्ष का जातंय का, म्हणून आम्ही प्रशासनाला बोलतोय। आम्हाला दुसरं कोणाला काय बोलायचं नाही, आम्ही प्रशासनाला भांडतोय की का आमच्या कामात का अडथळा येतोय। परत लहान आमची मुलं शाळेत जातात, पावसाळीमध्ये ढोपरवरून ते पाणी असतं, खड्डे चिखल किती असतं, किती मुलं घसरतात, किती पडतात, की किती त्यांना त्रास होतो, की कारण की एकच युनिफॉर्म असतो त्यांचा शाळेत। रिटर्न पडले चिखलात परत वापस घरी येतात ते, की कपडे नाहीत म्हणून, म्हणजे शाळेमधून एकच त्यांना युनिफॉर्म आलेला असतो। कारण की पडल्यामुळं रिटर्न मुलं घरी येतात का, कारण की रस्ता नाही, म्हणून शासनाने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं। कारण की गेल्या वर्षी टेंडर पास झालाय, तो अजूनपर्यंत तुम्ही का नाही त्याच्यावरती ऍक्शन घेतलं, म्हणून आमचं प्रशासनाकडेच हे आहे। जोपर्यंत आमचा रस्त्याचं काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। पूर्ण काम डांबरीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। कर्जत लाईव्ह साठी रामदास माळी, कशेळी।